नमस्कार. महर्षी व्यासविद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या 28व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या या व्याख्यानासाठी आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं, अभ्यासकांचं मनःपूर्वक स्वागत. 28 वर्षांच्या या प्रदीर्घ वाटचालीत आपणासारख्या अनेक संस्कृत अभ्यासकांची, संस्कृत प्रेमीजनांची आम्हाला मोलाची साथ लाभली आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आजच्या या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं. महर्षी व्यासविद्या प्रतिष्ठान ही संस्कृत प्रचार आणि प्रसारासाठी अविरतपणे कार्य करणारी एक संस्था आहे. महापंडित वासुदेव शास्त्री पणशीकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी स्थापन केलेली ही संस्था गेली 28 वर्षे वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे संस्कृत प्रचार कार्यामध्ये स्वतःचं योगदान देत आहे. तीर्थरूप वासुदेव शास्त्री पणशीकर यांनी सुमारे 150 वर्षांपूर्वी हस्तलिखित स्वरूपात असणाऱ्या पोथ्या एकत्र करणं, त्यांची सूची करणं, त्या सगळ्या पोथ्यांमधून एक प्रमाणित निर्दोष प्रत प्रकाशित करणं, हे असं अत्यंत किचकट पण तरी देखणं संपादन कार्य केलंय. ते तब्बल 52 वर्ष निर्णय सागरचे प्रमुख संपादक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या बिनचूक संपादन कार्यासाठीच ते प्रसिद्ध होते. वाल्मिकी रामायण, ब्रह्मसूत्र शांकर भाष्य, सुभाषित रत्न भांडागारम, मुहूर्त चिंतामणी, संपूर्ण योग वासिष्ठ अशा कित्येक ग्रंथांचं संपादन निर्णय सागर तर्फे वासुदेव शास्त्री पणशीकरांनी केलंय. वेदाध्ययन करणारे वैदिक, वेदांचा अर्थ सांगणारे शास्त्री, पुराणांचा अर्थ सांगणारे पुराणिक आणि पौरोहित्य करणारे पुरोहित, या सर्वांसाठी उपयुक्त ठरणारं कार्य त्यांनी भारतवर्षात केलंच आहे. परंतु त्यांची ख्याती केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही पोहोचली होती. लंडनच्या विद्यापीठातील ग्रंथालयात आजही त्यांनी संपादित केलेली पुस्तकं जतन करून ठेवलेली आहेत. वासुदेव शास्त्री पणशीकरांचं हे कार्य सतत स्मरणात राहावं म्हणून त्यांचे पौत्र नटवर्य श्री प्रभाकर पणशीकर व माननीय श्री दाजीशास्त्री पणशीकर तसेच पणशीकर कुटुंबियांच्या 4थ्या पिढीतील संस्कृत विदुषी श्रीमती तरंगिणी खोत यांनी 1996 साली महर्षी व्यासविद्या प्रतिष्ठान या न्यासाची स्थापना केली. परंतु संस्कृत प्रचाराचं हे कार्य केवळ कौटुंबिक किंवा संकुचित न राहता ते सामाजिक व्हावं, अनेकांना त्याचा लाभ घेता यावा, याकरिता न्यासाचं नावच मुळी महर्षी व्यासविद्या प्रतिष्ठान असं ठेवण्यात आलं. म्हणून खरं तर आजच्या वर्धापनाच्या दिवशीही न्यासाचं नाव ज्या ऋषींच्या नावाने ठेवलं गेलं अशा व्यासांनीच आपल्या महाभारतात एकही विषय कसा अनुल्लेखित ठेवलेला नाही हे सांगण्यासाठी व्यासोच्चिष्टम जगत सर्वम असा विषय असलेलं हे व्याख्यान आपण आयोजित केलंय. व्यास प्रतिष्ठान तर्फे 2003 सालापासून गेली 20 वर्ष अमरकोश पठण स्पर्धा मुंबई आणि मुंबई बाहेरही अनेक शहरांमध्ये आयोजित केल्या गेल्या. अमरकोश हा संस्कृत मधील समानार्थक शब्दांचा एक पद्य ग्रंथ आहे. या ग्रंथाची रचना पद्यमय असल्यामुळे सुभाषितांसारखा तो पाठ करता येतो. पूर्वी गुरुकुलात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा ग्रंथ तोंडपाठ असायचा. या ग्रंथाच्या पठणामुळे शब्दसंपत्ती आणि उच्चारण शुद्धता मिळते. परंतु कालांतराने मात्र ही पठणाची परंपरा लोप पावली आणि त्यामुळे या ग्रंथाचं महत्व लोकांना कळेनासं झालं. नंतरच्या काळात दुर्लक्षिला गेलेला हा ग्रंथ पुन्हा एकदा लोकांच्या निदर्शनास आणून द्यावा, त्याचं महत्व संस्कृत प्रेमींना, अभ्यासकांना, शालेय विद्यार्थ्यांना कळावं, याकरता मुद्दाम त्याच्या स्पर्धा आयोजित केल्या. वयोगटानुसार वेगवेगळा अभ्यासक्रम देऊन त्याच्यात वैविध्य आणलं. या स्पर्धेच्या निमित्ताने हजारो घरांमध्ये अमरकोश हा ग्रंथ पोहोचला आणि लाखो विद्यार्थ्यांना अमरकोशासारखा ग्रंथ पाठ करण्याची एक वेगळी ऊर्जा मिळाली. या ग्रंथाच्या पठणाच्या निमित्ताने उच्चारणातले दोषही लक्षात आले. म्हणून या संस्थेतर्फे उच्चारण कार्यशाळा, छंदवृत्त कार्यशाळा अशा वेगवेगळ्या कार्यशाळा सुद्धा आयोजित करण्यात आल्या. गेली 10 वर्षे रुईया महाविद्यालयाचा संस्कृत विभाग आणि महर्षी व्यासविद्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी एखाद्या वेगळ्या विषयावर वेगवेगळ्या व्यक्तींची व्याख्यानं आणि तत्संबंधी कार्यक्रम असं महोत्सवाचं आयोजन केलं जातं. पायाभूत संस्कृत व्याकरणापासून
ते अगदी पाणिनीय व्याकरणापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा आपल्या संस्थेतर्फे आयोजित केल्या जातात. अगदी लॉकडाऊनच्या काळातही संस्कृत प्रचाराच्या या कार्यात खंड पडला नव्हता. फेसबुकच्या माध्यमातून अमरकोशाच्या प्रचाराचं कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी व्यास प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या अमर सरणी या मालिकेमध्ये अनेक संस्कृत विद्वानांनी, संस्कृत प्रेमींनी सहभाग घेतला होता. आपणासारख्या अनेक संस्कृत अभ्यासक, संस्कृत प्रेमींच्या शुभेच्छा आणि तुमच्या सहकार्यामुळे या तुमच्या शुभेच्छा न्यासासोबत आहेतच, आणि म्हणून संस्कृत प्रसाराचं हे कार्य आमच्यासाठी आणखी सुलभ झालंय. आपणा सर्वांचा लोभ आमच्या या न्यासावर असाच राहू देत, किंबहुना तो वृद्धिंगत होऊ देत, अशी इच्छा व्यक्त करून मी आजच्या वर्धापन दिनाच्या व्याख्यात्या डॉक्टर सुचेता परांजपे यांचा थोडक्यात परिचय करून देते. शालेय जीवनात मेरिट लिस्ट मध्ये आलेल्या डॉक्टर सुचेता परांजपे या पुणे विद्यापीठातून BA आणि MA या दोन्ही पदवी त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. वैदिक स्टडीज हा त्यांच्या PhDचा विषय आहे. पुण्यातल्या भांडारकर इन्स्टिट्यूशन मध्ये महाभारतावरील प्रोजेक्टमध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग होता. भारतात आणि भारताबाहेरच्या अनेक चर्चासत्रांमध्ये, अभ्याससत्रांमध्ये आजपर्यंत त्यांनी अनेक शोधनिबंधांचं सादरीकरण केलेलं आहे. आजवर 2 पुस्तकांचं संपादन तसंच 3 पुस्तकांचं लेखन कार्य त्यांनी केलेलं आहे. पुण्यातल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात त्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. केवळ भारतातच नाही तर जर्मनी, अमेरिका येथील परदेशातल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्यांनी वेळोवेळी त्या देशांमध्ये जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापन केलंय. आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी आणि पारितोषिकांनी त्यांना गौरवण्यात आलंय. आणि त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे इतका व्यासंग असूनही इदम न मम असं म्हणत हे जे काही साध्य झालंय ती केवळ गुरूंची कृपा आहे, अशीच त्यांची धारणा आहे. महर्षी व्यास विद्या प्रतिष्ठान व रुईया महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे यंदा झालेल्या वेद महोत्सवातही वेदातील विज्ञान या विषयावर त्यांनी अत्यंत रोचक आणि अभ्यासपूर्ण असं व्याख्यान सादर केलं. व्यास प्रतिष्ठानच्या YouTube चॅनलवर आपल्याला ते व्याख्यान पाहता येईल. मी सुचेता परांजपे मॅडम यांचं या व्याख्यानामध्ये स्वागत करते आणि पुढची सूत्र त्यांच्याकडे देते. आपण सगळेच जण त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी उत्सुक असाल. सुचेताबाई, तुमचे खूप खूप आभार. आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी अशी मी विनंती करते. धन्यवाद. नमस्कार. सगळ्या श्रोत्यांना नमस्कार करतेच आहे, पण आज खरा नमस्कार आधी केला पाहिजे तो व्यासांना, आणि म्हणून व्यासस्तुतीने किंवा व्यासवंदनेने मी आजचा कार्यक्रम सुरू करते. ते असं आहे श्लोक तो: व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. तुमच्यातल्या अनेकांना हा श्लोक माहित असेल की जो विष्णू रूपात आलेले असे व्यास आहेत किंवा व्यास रूपातल्या विष्णूला, आणि जो वसिष्ठांचा वंशज आहे, वासिष्ठ आहे, आणि मुख्य कसा आहे, ब्रह्मनिधी. ब्रह्म म्हणजे ज्ञान, वेद, विशेषतः वैदिक ज्ञान, तर त्याचा तो मुख्य एक खजिनाच आहे, निधी आहे. अशा व्यासांना मी नमस्कार करते. मला खूप गंमत वाटते की कुठल्याही इतर ऋषींना विष्णूचा अंश किंवा अवतार कधीही म्हटलेलं दिसत नाही, पण व्यासांना मात्र ते स्थान मिळालं. याचा अर्थ व्यासांमध्ये काहीतरी अलौकिक अशा गोष्टी असल्याच पाहिजेत, आणि आज आपण त्याच बघणार आहोत. त्याच्या आधी एक पहिली महत्वाची गोष्ट मला अशी सांगायची आहे की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम हा जो आपला विषय आहे तो ऐकताना किंवा तो ठरवताना नेहमीच आपल्या मनात महाभारताचा कर्ता व्यास हा असतो. तेव्हा सुरुवातीला त्यांच्याबद्दल बोललेलंच जास्ती योग्य होईल. तुम्हाला व्यास, त्यांचा जन्म कसा झाला हे माहिती असेल, पण थोडक्यात गोष्ट सांगते. सत्यवती ही जी मुळात उपरिचर नावाच्या राजाची कन्या आहे, ती काही कारणामुळे एका कोळ्याच्या घरात वाढली, मत्स्यगंधा.
तुम्हाला ते नावही माहिती असेल. आणि ती वडिलांच्या कामात मदत म्हणून होडीतनं प्रवासी इकडनं तिकडे न्यायची. त्यावेळेला एकदा पराशर ऋषी तिथे आले आणि त्यांनी जेव्हा ही सुंदर कन्या पाहिली, त्यांचं तिच्यावर प्रेम बसलं आणि त्यातून त्यांना जो मुलगा झाला त्याचं नाव व्यास. ओके. आता हा मुलगा कुठे झाला, तर द्वीप म्हणजे नदीच्या एका बेटावर असं म्हणूया आपण, त्या द्वीपावर झाला. म्हणून यांचं नाव द्वैपायन असंही ठेवलं गेलं. तिथे बदरिका म्हणजे बोरांची झाडं होती, म्हणून त्यांना बादरायण असंही म्हणायला लागले. शिवाय ते वर्णानी सावळे होते आणि म्हणून त्यांना कृष्णद्वैपायन किंवा नुसतं कृष्ण असंही म्हणायला लागले. ऍक्च्युली खरी गंमत पाहिली ना, तर भारतामधल्या सगळ्या देवदेवतांमध्ये, मग तो राम असो, कृष्ण असो, शंकर असो, कोणीही अगदी गोरे पान घारे वगैरे असे नाही. ते तुमच्या आमच्यासारखे आहेत, सावळ्या वर्णाचे, गहू वर्णाचे. पण व्यास जरा जास्तच, पुढे ह्याचा उल्लेख येणार आहे, जास्तच सावळे होते म्हणूया आपण. आणि म्हणून त्यांना कृष्णद्वैपायन असंही नाव पडलं. व्यास हे नाव त्यांना खूप नंतर पडलं. ते का पडलं त्याचंही आपण कारण बघूया. व्यासांचा उल्लेख अनेक ठिकाणी होतो, म्हणजे फक्त महाभारतात किंवा पुराणात वगैरे होतो असं नाही, बौद्ध वाङ्मयात सुद्धा त्यांचा उल्लेख झालेला आहे. तिथे सुद्धा कृष्णद्वैपायन याचा जो पाली म्हणजे बुद्धिझमची भाषा आहे, पाली भाषा, त्या पाली भाषेत कण्ह दीपायन असं त्यांना म्हटलेलं आहे. म्हणजे कृष्णद्वैपायन हे त्यांचं नाव सर्वांना मान्य होतं, हे आपल्या लक्षात येतं. आता हा जो मुलगा झाला, हा लक्षात घ्या पराशर या ऋषींचा मुलगा आहे. आणि ती जी सत्यवती त्यांची आई आहे, ती राजकन्या आहे. म्हणजे दोन्ही उत्तम आहेत. ही चांगल्या कुळातली देखणी पराशर वसिष्ठांच्याकडनं वंशज आहेत आणि म्हणून ते सुद्धा अगदी विद्वान आहेत. त्यांच्या संगमानी झालेला व्यास हा माणूस किती थोर असला पाहिजे, त्यांच्याकडे किती ज्ञान आणि सगळं असलं पाहिजे, याची आपल्याला कल्पना होईल. तरी सुद्धा पराशर त्याला बरोबर घेऊन गेले, कारण त्यांच्या लक्षात आलं की ह्याची आई जर कोळ्याच्या घरात वाढली आहे आणि तिथेच राहणार आहे, तर आपल्या या मुलाला योग्य शिक्षण मिळणार कसं. त्याला वेदविद्या शिकवली पाहिजे, शास्त्र शिकवली पाहिजे, आणि ते काही या दाश म्हणजे कोळ्याच्या घरात मिळणार नाही. आणि म्हणून व्यासांना घेऊन पराशर ऋषी निघून गेले. ही कल्पना जी आहे आपल्याकडे की मुलांनी शिकलं पाहिजे, ही किती जबरदस्त आहे बघा. तुम्हाला माहिती असेल तर भीष्म आणि गंगेचा जो सॉरी शंतनू आणि गंगेला झालेला जो देवव्रत हा मुलगा, ज्याला पुढे भीष्म हे नाव पडलं, त्याला सुद्धा गंगा आपल्या बरोबर घेऊन गेली आणि परशुरामाकडनं त्याला शस्त्रविद्या शिकवली आणि इतर ऋषींकडनं शास्त्र शिकवलं. म्हणजे मुलाचं योग्य शिक्षण व्हावं यासाठी हे लोक त्या काळी किती प्रयत्नशील होते हे आपल्या लक्षात येईल. एनिवे, तर व्यास जाताना आपल्या आईला सांगून गेले की हे बघ, तुला जेव्हा माझी आठवण येईल मनातून माझी आठवण कर आणि मी तुझ्या हाकेला ओ देईन. एक प्रकारची टेलिपॅथी म्हणा किंवा काही योगाची सिद्धी म्हणा त्यांना असेल, आणि म्हणून त्यांनी आईला असं वचन दिलं होतं. आता थोडी महाभारताची गोष्ट आपल्याला बघायलाच लागणार आहे, कारण त्याशिवाय व्यासांचं महाभारतातलं लेखक म्हणून आणि व्यक्तिरेखा म्हणून अशी दोन्ही स्थानं आपल्याला समजणार नाही. गंमत अशी झाली की सत्यवती, तुम्हाला माहित आहे, पुढे शंतनूशी विवाह झाला. मग त्या देवव्रतानी कठोर प्रतिज्ञा केली की मी कधीही विवाह करणार नाही.
म्हणून त्यांना भीष्म म्हणायला लागले. भीष्म म्हणजे उग्र, कठोर. त्यांनी कठोर प्रतिज्ञा केली म्हणून. आणि मग भीष्मानी त्यांच्या विचित्रवीर्य आणि चित्रांगद या दोन भावांसाठी, म्हणजे शंतनूची मुलं आहेत ती सत्यवतीपासून झालेली, त्यांच्यासाठी स्वयंवरात जाऊन अंबालिका यांना रथात घालून पळवून आणलं. पैकी सगळ्या या मुलींची समजूत अशी होती की भीष्म आपली प्रतिज्ञा मोडून आमच्याशीच विवाह करणार आहे, आणि म्हणून त्या आनंदात होत्या. पण मध्येच मार्गात जेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्याशी नाही कोणाचा विवाह होणार, माझे जे भाऊ आहेत त्यांच्यासाठी मी तुम्हाला घेऊन चाललो, तेव्हा अंबा चिडली आणि ती उठून तिचा जो पहिला प्रियकर होता राजा त्याच्याकडे निघून गेली. ती कथा आपण सोडून देऊ. अंबिका आणि अंबालिका इथे आल्या. एकीचं चित्रांगदाशी, दुसरीचं विचित्रवीर्याशी असं लग्न लावून दिलं. एक लक्षात घ्या की या वेळेला शंतनू नव्हता. शंतनू ही मुलं लहान असतानाच गेला, आणि चित्रांगद फार तरुण असताना त्याला राज्यावर बसवलं गेलं. अर्थात भीष्मच सगळं राज्य बघत होते. पुढे असं झालं की गंधर्वांची युद्धात चित्रांगद मारला गेला. म्हणजे एक मुलगा गेला सत्यवतीचा, आणि जो दुसरा विचित्रवीर्य होता तो अगदीच लहान होता, तरी त्याला राज्यावर बसवलं. पण त्याला काहीतरी रोग झाला आणि त्याचाही अंत झाला. म्हणजे सत्यवतीची जी इच्छा आहे की हस्तिनापूरचा कुरुवंश पुढे चालावा, तो चालत नाहीये, कारण शंतनूची दोन्ही मुलं नाहीशी झाली. पण त्या काळात नियोग नावाची पद्धती होती, तुम्हाला माहितीच आहे त्याच्याबद्दलही. आणि जे 8 प्रकार विवाहाचे सांगितले त्याच्यात पुत्रोत्पत्तीसाठी नियोग हे अगदी मान्य आहे, धर्म मान्य आहे, शास्त्र मान्य आहे, आणि मुख्य म्हणजे लोकमान्य सुद्धा होतं त्याकडे. आता सत्यवतीला प्रश्न असा पडला की काय करावं. आपल्याला आता कुणाला तरी बोलवायला लागेल. सत्यवती प्रत्येक गोष्ट भीष्माच्या विचारांनी करायची, आणि भीष्म सुद्धा एखादी गोष्ट त्यांच्यापुढे प्रश्न आला तर सत्यवतीला विचारल्याशिवाय काही निर्णय घेत नसत. सत्यवतीने काय केलं असेल, तिच्या असं लक्षात आलं की भीष्म हा कुरुकुलातला शेवटचा अंश आहे, कारण तो शंतनूचा पुत्र आहे. तेव्हा जर का त्यांनीच नियोग केला तर अंबालिकांना होणारी संतती ही शुद्ध 100% कुरुवंशाची राहील. बरोबर आहे ना? जेनेटिकली तेच बीज सगळीकडे आलेलं आहे. पण भीष्म आपल्या प्रतिज्ञेशी इतके प्रामाणिक होते की त्यांनी याला नकार दिला आणि म्हणाले, हे आई, मी तुझ्यासाठीच ब्रह्मचर्याची शपथ घेतली, तुझ्यामुळे घेतली, आणि आता तुझ्यामुळे ती मोडणं मला योग्य वाटत नाही. आपण दुसऱ्या कुणाला तरी बोलवूया. आता किती गंमत आहे पहा ही सगळी. भीष्म हा शंतनू आणि गंगा यांचा मुलगा. विचित्रवीर्य आणि चित्रांगद हे शंतनू आणि सत्यवती यांची मुलं. आणि व्यास हा सत्यवती आणि पराशराचा मुलगा. म्हणजे सत्यवती म्हणजे भीष्म आणि व्यास हे सुद्धा भावंड झाली. सॉरी, व्यास नाही, चित्रांगद आणि विचित्रवीर्य. आता प्रश्न असा पडला की चांगला माणूस कोण हुडकायचा, जो नियोग करायलाही तयार होईल आणि ज्याची संतती उत्तम राहील. भीष्मांनी नाही म्हटल्यावर मग सत्यवतीने काय केलं, तिने पहिल्यांदाच हे आपलं रहस्य भीष्माला सांगितलं की शंतनूशी विवाह होण्याआधी माझा असा असा विवाह झालेला होता, आणि त्याला कानीन पुत्र असं म्हणतात, म्हणजे विवाहाच्या आधी झालेला पुत्र. पराशरांशी तिचा गांधर्व विवाह होता,
खरा विवाह रीतसर झाला नव्हता. आणि त्यांचं नाव व्यास आहे, त्यांना मी बोलवू का? कारण व्यास हा सुद्धा विचित्रवीर्याचा हाफ ब्रदर, म्हणजे एक प्रकारे सावत्र भाऊ झाले हे त्यांचे. कारण दोघांची आई एकच आहे, सत्यवती. तेव्हा विश्व म्हणाले, ठीक आहे तुला वाटत असेल तर. आणि मग तिने व्यासांची आठवण केली आणि व्यास लगेच उपस्थित झाले. इथे खूप पूर्वी येऊन गेलेली व्यास ही व्यक्तिरेखा, म्हणजे सत्यवतीला ते पराशरांपासून झाले, ती व्यक्तिरेखा पुन्हा एकदा महाभारताच्या कथानकात शिरते आणि इथून ती कायम राहणार आहे महाभारतात. काय होतं, एकतर व्यास हे कुठेतरी हिमालयात वनात वगैरे राहणार आहे. त्यांना काय असं राजघराणं, चांगले चुंगले कपडे, उत्तम खाणं पिणं असं काही त्यांना फारसं माहितीही नव्हतं आणि त्याच्यात रुची पण नव्हती. त्यांचं वर्णन महाभारतात जे येतं ते असं येतं, आणि ते थोडस भीतीदायक आहे, की ते कृष्ण तर आहेच, काळे आहेत, त्यांच्या अंगावर लांब लांब बोटभर केस होते असं वर्णन येतं. त्यांचे कपडे मळके तुडके असायचे. कारण काय ना, एक शेवटी हा बैरागी माणूस आहे, याला कसलीही इच्छा नाहीये, छानछोकीची तर मुळीच नाहीये. आणि म्हणून त्यांच्या अंगाला दुर्गंधी सुद्धा येत होती. सत्यवतीने बोलावल्यावर ते आले आणि त्यांनी विचारलं, काय काम आहे माते, कशाला माझी आठवण केलीस? मग तिने घडला प्रकार सगळा सांगितला आणि म्हणाली की अंबिका ही माझी मोठी सून, तू तिच्या बरोबर नियोग कर आणि मग अंबालिका बरोबर बघू. व्यास म्हणाले, अगं त्या राजकन्या आहेत, शिवाय त्या हस्तिनापूरची सम्राज्ञी होत्या, त्या देखण्या आहेत, उत्तम उत्तम ते कपडे घालतात, अलंकार घालतात, आणि त्यांना माझ्यासारखा माणूस चालणार नाही, त्या घाबरतील. ही कल्पना व्यासांना आहे असं महाभारत तुम्हाला सांगतं. आणि म्हणून व्यास काय म्हणतात सत्यवतीला, की आपण असं करूया, मी थोडे दिवस इथे राहतो त्यांच्या बरोबर, नुसतं म्हणजे त्यांना लेट देम गेट यूज टू मी अँड माय अपिअरन्स. ही खरं म्हणजे अगदी प्रॅक्टिकल आणि शहाणपणाची गोष्ट होती. पण बिचारी सत्यवती कुरु वंशाला वारस हवाच हवा या कल्पनेनी इतकी पछाडलेली होती की तिने ठरवलं नाही. ती म्हणाली, अर्लियर द बेटर, आजच्या आज आपण हे करायचं. व्यास म्हणाले, मी कसा आहे ते तरी बघ. म्हणाले, हरकत नाही, मी त्यांना पटवेन. आणि मग ती पहिल्यांदा अंबिकेकडे गेली. अंबिकेला तिने सांगितलं की आज तुझा देवर नियोगासाठी रात्री येणार आहे. आता हिला ते व्यास आणि काही माहितीच नाहीये. हिच्या दृष्टीने देवर म्हणजे तो जो सावत्र भाऊ आहे, तो म्हणजे भीष्म. आणि तिला असं वाटलं, हे सुद्धा महाभारतामध्ये येतं, की इधर भीष्म तरी येईल किंवा कुरु वंशातला आणखीन कोणी चुलत मावस घराण्यातला असा एखाद तरणा बाण राजपुत्र तरी येईल. खरं म्हणजे ती तयार नव्हती, तिला नियोग सुद्धा करायचा नव्हता. पण सत्यवतीने सांगितलं की कुरुकुलासाठी तुला काहीतरी हे त्याग केला पाहिजे. आणि म्हणून ती हो म्हणाली. पण ऍक्च्युली जेव्हा तिने व्यासांना पाहिलं तेव्हा ती अर्थातच घाबरून गेली. ती पण वयाने लहान आहे, तरुण राजकन्या आहे, सुंदर स्त्री आहे, आणि असा माणूस समोर आल्यावर तिने भीतीने डोळे मिटून घेतले. आणि मग तुम्हाला माहितीये, आपण गर्भसंस्कार वगैरे शब्द हल्ली सर्रास वापरतो, आणि म्हणून गर्भधारणेच्या वेळेला ती घाबरलेली, थोडीशी अपसेट आणि डोळे मिटून घेतलेली होती. तिला जो मुलगा झाला त्याचं नाव धृतराष्ट्र. तो असाच मनाने सदैव अपसेट होता, अस्वस्थ होता, आणि तो जन्मांध निघाला. अर्थात सत्यवतीच्या सगळ्या प्रयत्नावर पाणी पडलं. कारण असा तर मुलगा हस्तिनापूरचा सम्राट म्हणून कसा काय चालणार आहे. मग तिने अंबालिकेला सांगितलं की आता तुझी पाळी आहे, तुला मुलगा होऊ दे. अंबालिकेने जेव्हा व्यासांना पाहिलं
तेव्हा ती बिचारी इतकी घाबरली की भीतीने पांढरी फटक पडली. आणि म्हणून तिला जो मुलगा झाला व्यासांपासून तो कोण होता? पांडू. पांडूचा शब्दशः अर्थ पांडुरका, फिका, अॅनिमिक अशा अर्थाचा शब्द आहे तो. आणि तो जन्मतःच हेल्दी नव्हता. त्याला काही ना काहीतरी रोग सतत चालू असायचे. अशी दोन्हीही जेव्हा राण्यांकडनं अंबा आणि अंबालिका यांची मुलं शारीरिक दृष्ट्या व्यंग असलेली निघाली, तेव्हा सत्यवती हताश झाली आणि व्यासांना म्हणाली, आता फक्त एकदा तू अंबिके बरोबर राहा आणि मग तुम्हाला चांगला हेल्दी शाणा असा पुत्र होईल. तर होतं काय, अंबिका सुद्धा आता शाणी झाली आहे. दुधाने, आपण म्हणतो ना, दुधाने तोंड पोळलं की ताक सुद्धा फुंकून पितो माणूस, तसं तिने काय केलं, ती म्हणाली हो आज येऊ दे त्यांना. आणि त्या रात्रीच्या अंधुक प्रकाशात अंबिकेनी स्वतः जाण्याऐवजी आपली एक पारशवी म्हणून दासी होती, तिला स्वतःचे कपडे सगळे मुकुट काय काय जे केलं आणि तिला व्यासांकडे पाठवलं. ही दासी आहे, ही प्रचंड खुश झाली, कारण तिच्या दृष्टीने हा केवढा मोठा सन्मान आहे. एक मोठे ऋषी, ज्ञानी ऋषी, त्यांच्या बरोबर आपण नियोग करायचा, ह्या कल्पनेनी तिने स्वतःचं समर्पण आनंदाने केलं. आणि दोन्हीकडून म्हणजे तिला आनंद असल्यामुळे, तिचं मन प्रसन्न असल्यामुळे त्या गर्भावरही तसाच संस्कार झाला. आणि तिला जो मुलगा झाला व्यासांपासून, त्याचं नाव काय आहे तुम्हाला आठवत असेल? विदुर. पण विदुर हा कितीही चांगला असला, बुद्धिमान असला, ज्ञानी असला, आपल्याला विदुर नीती हे सगळं म्हणजे माहिती आहे, तरी सुद्धा जस्ट बिकॉज तो दासी पुत्र आहे म्हणून तो हस्तिनापूरचा सम्राट कधीही होऊ शकणार नाही, हे लोकांच्या लक्षात आलं. मुख्य म्हणजे सत्यवतीच्या लक्षात आलं. इन अदर वर्ड्स, व्यासांना 3 पुत्र झाले, धृतराष्ट्र, पांडू आणि हा विदुर. इतकंच नव्हे, व्यासांनी पुढे वाटिका किंवा आरुणी असंही तिचं नाव सांगितलंय, या स्त्रीशी विवाह केला आणि त्या दोघांना मिळून शुक नावाचा मुलगा झाला. तुम्ही रामदासांबद्दलचा तो श्लोक ऐकला असेल, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, तो हा व्यासपुत्र शुक आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. पण व्यास म्हणजे मला नेहमी वाटतं की जरी नियोगाला धर्म मान्यता असली तरी जेनेटिकली ज्याला आपण कुरुवंशाचे पुत्र म्हणतो ते धृतराष्ट्र आणि पंडू ऍक्च्युली व्यासांचे पुत्र आहेत. म्हणजे व्यास हे महाभारताच्या कथेचा केवढा मोठा आधारस्तंभ आहेत हे लक्षात घ्या. आता मी व्यासांकडे फक्त एक महाभारतातली व्यक्ती म्हणून बघतेय, महाभारताचा लेखक म्हणून आपण नंतर त्यांचा विचार करू. आणि असं असल्यामुळे व्यास हे संपूर्णपणे त्या कौरव पांडव, आपण त्यांना आता कौरव पांडवच म्हणूया, त्यांच्यातलं मन काढून घेऊ शकले नाहीत. कारण शेवटी ती त्यांची मुलं होती. शेवटी त्या मुलांची मुलं म्हणजे दुर्योधन वगैरे कौरव आणि धर्म म्हणजे युधिष्ठिर, भीष्म, अर्जुन हे पांडव, ही कुणाची नातवंड आहे? ही व्यासांची नातवंड आहे. आणि म्हणून व्यासांचा जीव त्यांच्यात कायम अडकला. सो व्यास हे जितके महाभारताचे लेखक आहेत त्याच्यापेक्षा जास्त ते महाभारतातली एक प्रमुख भूमिका किंवा व्यक्तिरेखा आहे, हे लक्षात घेतलं की खूप गोष्टी आपल्या सुलभ होतील. आता व्यासांनी ज्या वेळेला, थोडस पुढे जाते मी, सगळ्यांना त्यांनी शहाणपणा शिकवायचा खूप प्रयत्न केला.
ऊर्ध्वबाहू विनौम्यैश्च न च कश्चित शृणोति माम. ही व्यासांची कायमची तक्रार आहे की मी हात वर करून ओरडून ओरडून लोकांना सांगतोय, पण माझं कोणी ऐकत नाही. असं सगळ्याच मोठ्या माणसांना वाटतं तसं व्यासांना सुद्धा नेहमीच वाटत आलं. पण व्यासांची एक गंमत अशी, म्हणजे एक व्यक्ती म्हणून सुद्धा मला व्यासांकडे बघायला आवडतं. आणि कसं तर व्यासांचा खरा म्हणजे ज्याला आपण सॉफ्ट कॉर्नर म्हणतो ना, 10 मुलं असली तरी आईला किंवा वडिलांना कोणातरी एका मुलाबद्दल खास प्रेम असतं. ते का कशासाठी त्यातून काय फळ कशाचा काही संबंध नसतो. तसं व्यासानं कुणाबद्दल असेल असं वाटतं? गांधारी. आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण धृतराष्ट्राची पत्नी गांधारी, कदाचित तिची थोडीफार फसवणूक झाली ही जाणीव व्यासांना असेल आणि म्हणून व्यासांना गांधारीबद्दल एक आतून अशी माया होती. कितीतरी प्रसंग महाभारतात येतात जिथे व्यास गांधारीला मदत करतात, तिच्याबद्दल उत्तम उत्तम सत्वशीला वगैरे बुद्धिमती ही सगळी विशेषणं गांधारीबद्दल फक्त व्यासांच्या तोंडी आलेली आहे. आणि ज्या वेळेला गांधारीला ते एक काहीतरी, आपण ना खूप चुकीचे अर्थ लावतो संस्कृत शब्दांचे. असं सांगितलंय महाभारतात की गांधारीला बराच काळ झाला ती गर्भवती राहिली तरी बाळणपण होईना तिचं. आणि शेवटी इकडे युधिष्ठिर जन्माला आल्याचं तिला कळलं, म्हणजे कुंतीला झाला युधिष्ठिर, आणि ती चिडली आणि तिने पोटावर मारलं तेव्हा एक लोह गोल पडला, असं वर्णन महाभारतात आहे. आता गंमत अशी आहे, लोहाला बरेच अर्थ आहेत. लोह याचा आपल्याला नेहमीचा माहित असलेला अर्थ म्हणजे लोखंड. पण कुणाला तरी लोखंडाचा गोळा होईल का एखाद्या आईला? तर नोबडी कॅन डिलिव्हर दॅट. लोह याचा अजून एक अर्थ असा असतो, जो तुम्हाला माहितीच आहे, तो एक रंग आहे, लाल. लालसर असा, म्हणजे मांसाचा गोळा पडला असा तो अर्थ होतो. तुम्हाला एक वसंतरावांचं कट्यार काळजात मधलं गाणं आहे की तेजोनिधी लोह गोल, असं सूर्याचं वर्णन आहे. लोह गोल म्हणजे लाल बुंद गोळा, लोखंडाचा गोळा, असं कोणी सूर्याचं वर्णन करेल का? म्हणजे लोह म्हणजे लाल, हे तुम्हाला सहज माहिती होईल. एनिवे, तर त्या वेळेला गांधारी खूप चिडली होती हे व्यासांना समजलं. इट वॉज व्यास हू वेंट टू हर हेल्प. त्यांनी तिला सांगितलं की हे नष्ट करू नकोस. आता हे जी सगळी आपल्याला कथा माहितीये त्याचा नेमका अर्थ कसा लावायचा हे आपण आज बसून इथे सांगू शकत नाही, पण त्यांनी त्याचे छोटे तुकडे करून वेगळ्या वेगळ्या घटामध्ये मातीच्या ठेवून त्याच्यात घृत आणि औषधी घालून ते वाढवले आणि त्याच्यापासून कौरव निर्माण झाले. ही कथा आपल्याला माहिती. मला आज एवढंच महत्वाचं वाटतं की इट वॉज व्यास हू हेल्प हर गांधारी डिलिव्हर ऑल दिस पीपल. म्हणजे गांधारीवर, आपल्या सुनेवर व्यासांचं किती प्रेम होतं हे तुमच्या लक्षात येईल. पुढे सुद्धा युद्ध झालं ना सगळं, आणि मग सर्वांच्या लक्षात असं आलं, विशेषतः गांधारीला तर खूप वाईट वाटलं की कृष्णाने काही वेळेला थोडासा धर्म बाजूला ठेवला आणि थोड्या वेगळ्या मार्गाला किंवा अधर्माच्या मार्गाला जाऊन त्यांनी बरीच कृत्य केली आणि ज्याच्यामुळे कौरवांचा नाश झाला. आणि ती इतकी चिडली की तिने सांगितलं मी पांडवांनाही शाप देणार आणि कृष्णालाही शाप देणार. तिने कृष्णाला दिला सुद्धा की जसं माझ्या वंशाचा तू नाश केलास तसा यदुवंशाचाही नाश होईल. तुम्हाला माहित आहे, आज सुद्धा आपण यादवी माजली, सिव्हिल वॉरला आपण यादवी म्हणतो, तेव्हा यादवी माजली म्हणजे त्यांच्यात भांडणं होऊन सगळे नष्ट झाले. तो भाग अगदी बाजूला राहू दे. पण तेव्हा व्यासांनी गांधारीला सांगितलं
मला तुझं दुःख समजतं, मला तुझा शोक समजतो, मला तुझा संताप सुद्धा समजतो, पण त्यांना पांडवांना शाप देऊ नकोस, ते योग्य होणार नाही. आणि खरोखरच गांधारीने त्यांचं ऐकलं. तिने पांडवांना शाप दिला नाही. आणि गांधारी बद्दल असं सांगतात की ती तपस्विनी आणि पतिव्रता होती, आणि तिच्यात इतकं तेज होतं की तिने बोललेले शब्द खरे व्हायचे. तुम्हाला ती पण एक कथा माहित असेल की तिने एकदा युधिष्ठिर आला आणि तिने नुसतं खाली पाहिलं, त्याची बोटाची नखं दिसली, पायाच्या बोटांची, तर ती जळून गेली तिची नजर पडून. अशी कथा येते महाभारतामध्ये. सांगायची गोष्ट, त्या गांधारीवर व्यासांनी अतोनात प्रेम केलं. याच व्यासांनी पुढे जाऊन अनेक छोट्या छोट्या गोष्टी करायला व्यास कायम महाभारतात आपल्याला दिसतात. ते महाभारतात म्हणजे त्यांचा एक आश्रम आहे, आपण त्याच्याबद्दल बोलूच, पण ते सगळीकडे असले तरी सगळं लक्ष घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिल्लांपाशी. तसं त्यांचं सगळं लक्ष हस्तिनापूर, कौरव आणि पांडव यांच्याकडे होतं. मग युद्धाचा प्रसंग असो किंवा काहीतरी मोठी सल्लामसलत करायची असो, सगळे जण व्यासांना बोलवायचे. त्यांचं गुरु म्हणून, एक वरिष्ठ व्यक्ती म्हणून स्थान सर्वांनाच मान्य होतं. हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा युद्ध झालं आणि युधिष्ठिर खूप फ्रस्ट्रेट झाला, प्रचंड मोठा नरसंहार झालेला होता, आणि त्यांनी व्यासांना विचारलं, काय करू मी हे राज्य घेऊन, मला नाही करायचं. तेव्हा व्यास म्हणाले, असं करून चालणार नाही. कारण युधिष्ठिर त्यांना विचारतो, मी काय या छोट्या कच्च्या बच्च्या मुलांवर आणि विधवा स्त्रियांवर फक्त राज्य करू का? सगळे तरुण माणसं मरूनच गेलेली आहेत. तेव्हा व्यास त्याला समजावतात आणि मग त्याला म्हणतात, तू राजसूय कर. आणि सर्वात महत्वाची गोष्ट व्यास त्याला सांगतात, म्हणजे जे जे तुझे चुलत बंधू कौरव, मग तो दुर्योधन असो, दुःशासन असो किंवा अगदी कर्ण वगैरे असो, त्या सर्वांचा अंत्यसंस्कार संपूर्ण यथासांग जसं म्हणतो तसा संपूर्ण विस्ताराने कर. हे का सांगितलं? कारण आपल्याकडे आत्ता सुद्धा ही समजूत आहे, आणि 2-2.5 हजार वर्षापूर्वी तर असलीच पाहिजे, की अंत्यसंस्कार नीट झाला नाही तर त्यांना मुक्ती मिळत नाही. व्यास हे असे सुरुवातीपासून ते शेवट अंतापर्यंत, म्हणजे महाभारत या ग्रंथाच्या कथेच्या अंतापर्यंत कायम आपल्याला दिसतात. आणि इथे ते एक व्यक्ती म्हणून दिसतात. ठीक आहे. आता मला त्यांचं लेखक म्हणून, म्हणजे महाभारताचा लेखक म्हणून बोलायचंय. कारण व्यासोच्छिष्टम जगत सर्वम म्हणताना व्यासांनी काय काय लिहिलं हे आपल्याला बघायचं. हा सगळा संहार झाला, मध्ये तुम्हाला परीक्षित आणि ते जन्मेजय ते माहितीये सगळं. जन्मेजयाला एक तर पहिली गोष्ट लक्षात घ्यायची की व्यासांनी महाभारत लिहिलं असं आपण एक ढोबळ मनाने म्हणतो, पण ते तितकंसं खरं नाही. युद्ध संपल्यावर युधिष्ठिरांनी त्यांना विनंती केली की तुम्ही कुरुवंशाचे आणि या सगळ्या ह्याचे साक्षी आहात युद्धाचे, तर तुम्ही या युद्धाचा इतिहास का नाही लिहित? मग अर्थातच पांडवांचा विजय झालेला होता. मग युधिष्ठिरालाच त्यांनी हो म्हटलं, आणि व्यासांनी 8,800 श्लोकांचा जय नावाचा इतिहास लिहिला. आता मी तो श्लोक म्हटला नाही, कारण आज मला व्यासांच्या बद्दल जास्त बोलायचं होतं. पण ततो नरम देवीं सरस्वतीं चैव ततो जयम उदीरये. महाभारत वाचताना हा श्लोक पहिल्यांदा म्हणतात, आणि तिथे महाभारत हा शब्द येत नाही, जय हा येतो. 8,800 श्लोकात त्यांनी फक्त युद्धाचं वर्णन केलं. अमक्या दिवशी हा सेनापती होता, तमका व्यूह रचला, इतकी माणसं मेली, तितकी शस्त्र वापरली वगैरे. बाकी त्याला काही मानवी भावभावना गोष्टी असं काही नव्हतं. पुढे काय झालं?
की त्यांना असं लक्षात आलं की हे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे. कारण तेव्हा काही कम्युनिकेशनची साधनं नव्हती. मग लोकांना कसं कळेल की असं युद्ध झालं होतं. मग व्यासांनी शुक हा त्यांचा पुत्र आणि पहिलं सुमंतू, जैमिनी आणि वैशंपायन हे त्यांचे 4 शिष्य, अशा 5 शिष्यांना याच्या कॉपीज करून दिल्या असं म्हणा. आणि मग त्यांनी ते सांगितलं तुम्ही आता 4 दिशांना जा आणि सगळीकडे हा जय नावाचा इतिहास त्याचा प्रसार करा. पैकी वैशंपायन जे होते ते कुरुकुलाचे पुरोहित होते, म्हणून ते हस्तिनापुरातच राहिले. आता जन्मेजय म्हणजे परीक्षिताचा मुलगा जन्मेजय हा कोण झाला? पांडव त्याचे पणजोबा. मग त्याला वैशंपायन जेव्हा गोष्ट सांगत होते या जय नावाच्या इतिहासाची, तेव्हा ज्या वेळेला युद्ध घडतं त्यावेळेला आपण नुसतं युद्ध कसं झालं हे सांगतो, का झालं हे सांगायची गरज नसते. तत्कालीन लोकांना त्याची कारणं माहितीच असतात. पण जन्मेजयाला कुठे काय माहिती आहे. तो म्हणाला काय हो, पण हे युद्ध का झालं? अरे ते द्यूत खेळले, मग ते द्यूत का खेळले, मग त्याची गोष्ट आली. मग ते शकुनी कोण होता, मग ती गोष्ट आली. मग अरण्यात का गेले, सगळ्या गोष्टी हळूहळू यायला लागल्या. म्हणजे जे मुळात फक्त 8, बरं हे सगळे आकडे महाभारताच्या आजच्या प्रतीत आहेत. आणि आपण महाभारताची प्रत म्हणतो तेव्हा पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराने संपादित आणि चिकित्सित केलेली क्रिटिकल एडिशन ज्याला म्हणतात तिचा फक्त संदर्भ घ्यायचा असतो. तेव्हा या एडिशन मध्ये हे आकड्यांसकट सगळं येतं. मग काय झालं, त्या गोष्टी म्हणजे कुणाच्या गोष्टी होत्या? कुरुवंशाच्या. आणि कुरु म्हणजे कोण वंश? भरतांचा. आणि भरत म्हणजे तुम्हाला माहितीये दुष्यंत आणि शकुंतलेचा मुलगा, त्याचंही नाव या वंशाला मिळालं. मग ह्याच्यात असं झालं की युद्ध थोडं आणि त्याच्या भोवती सगळ्या भारत कथा आल्या, भरतांच्या कुळातल्या कथा आल्या. आणि त्याची संख्या किती झाली असेल श्लोकांची? गोष्टी सांगायला लागल्यावर किती सांगता येतात? 24,000 म्हणजे 8,800च्या जवळ तिप्पट. मग आता त्याला जय म्हणायचं काही कारण नव्हतं, त्याला भारत म्हटलं. पुढे काही वर्षांनी नैमिषारण्यामध्ये एक सूत म्हणजे भाट, एखादी यज्ञ चालला होता, द्वादश सत्र म्हणजे 12 वर्ष चालणारा यज्ञ. तिथे संध्याकाळी सगळे लोक भेटायचे, ऋषी वगैरे, आणि ते एकमेकांशी बोलायचे. वेगळ्या वेगळ्या दिशांनी आलेले होते. तुम्ही काय करता, तुम्ही काय वाचलं, आम्ही काय पाहिलं, असं सगळं चालायचं. त्याला ब्रह्मोद्य म्हणतात. तर या ब्रह्मोद्याच्या वेळेला एकाने म्हटलं, अरे मी असं ऐकलं की तिकडे कुठेतरी उत्तरेला ना 200 वर्षापूर्वी एक प्रचंड युद्ध झालं. त्याच्यात कोणीतरी कौरव होते, कोणी पांडव म्हणतात, काहीतरी त्यांची बरीच माणसं मेली. कोणाला माहितीये का? तिथे एक सूत होता, त्याचं नाव लोमहर्षणी. हा सूत म्हणजे कोण होता? सूतचा शब्दशः अर्थ कर्ण सुद्धा सूतपुत्र होता, त्यातला सूत नाही. हा सूत म्हणजे राजाच्या दरबारात बसणारा भाट. तो राजाची स्तुती करतो आणि तो राजाच्या दरबारात बसतो, म्हणून तो इतिहास सुद्धा लिहितो. आणि मग सूत उवाच, सूत म्हणाला, आणि त्याने 54 श्लोकांमध्ये ती सगळी कथा सांगून टाकली भारताची, म्हणजे भारत या ग्रंथाची. ते झाल्यावर लोकांना इंटरेस्ट आला, हे काहीतरी वेगळंच आहे, त्यांना माहिती नव्हतं. आपण कसे आता शिवाजी महाराजांच्या कथा ऐकतो तसं त्यांनी म्हटलं, अरे हे जरा सविस्तर सांग. मग रोज रात्री हा काहीतरी सांगायला लागला. बाय द वे, आपण जेव्हा सूत उवाच असं मी तुम्हाला म्हटलं, त्याचा म्हणजे उवाच म्हणजे बोलला, आणि सूतोवाच म्हणजे सूत म्हणाला. आज सुद्धा तुम्ही मराठीमध्ये, मी गेले होते तिथे पण नुसतं सूतोवाच करून आले, म्हणजे नुसतं जेमतेम सुरुवात करून आले,
असे शब्द वापरतो. महाभारताचा आपल्या भाषेवर, मनावर, संस्कृतीवर, इतिहासावर प्रचंड परिणाम झालाय आणि तो फक्त आपल्याला माहिती नसतो, एवढंच वाईट आहे. एनिवे, तर ह्या सुताने म्हटलं ठीक आहे, आणि मग तो गोष्टी सांगायला लागला विस्ताराने. कानगोष्टी हा खेळ तुम्ही कोणी खेळलायत का लहानपणी? एक वाक्य काहीतरी 3 शब्दांचं असतं, ते 10 लोकांच्यातनं जाऊन येईपर्यंत त्याचं एवढं मोठं काहीतरी होऊन जातं. तसं ते जेव्हा ऐकलं, कोणीतरी ऐकलं की अरे त्या पांडवांनी ना धनुर्विद्या शिकली, तो शुक होता, तर पक्षी होता डोळ्यात त्याच्या, मारायचा होता. मग दुसऱ्यांनी सांगितलं हा आमच्या इथे पण असंच एक झालं. काय झालं, एक आमचा राजा होता, त्यांनी आपल्या राजाची कथा त्याच्यात घातली. या सुतानी काहीतरी यज्ञाबद्दल सांगितलं, पांडवांनी राजसूय केला, की तो दक्षिणेकडून आलेला राजा होता, ऋषी होता, तो म्हणायचा बरोबर आहे, आमच्याही राजाने असाच राजसूय केला. तिसरा म्हणायचा माझ्या तर राजाने अश्वमेध केला. म्हणजे अशी भर पडायला लागली. कोणी यज्ञाबद्दल बोलले, कोणी राजा किती चांगला होता म्हटल्यावर राजधर्माबद्दल बोलले, कोणी दासी बद्दल बोलले, कोणी दास धर्माबद्दल बोलले, पती धर्म, पत्नी धर्म, शिष्य धर्म, वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर वेगळ्या वेगळ्या ऋषींनी आपापली मतं मांडली. शिवाय त्यांना स्वतःचं जे तत्वज्ञान सांगायचं होतं तेही याच्यामध्ये आलं. आणि असं झाल्यामुळे ते आता वाढत वाढत 1,00,000 संख्या झाली. आणि त्याला आता भारत म्हणण्यात अर्थ आहे का? नाही, कारण ते महा झालेलं आहे आणि मग त्याला महाभारत असं म्हणायला लागले. सो महाभारताचा कर्ता नाही, महाभारताचे कर्ते आहेत, अनेक आहेत. व्यासाने काय लिहिलं तर बीज रूपानी जय हा ग्रंथ लिहिला. पण या ग्रंथात काय नाही. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, भारताचं महाभारत झालं तेव्हा संपूर्ण रामायणाची कथा त्यात आलेली आहे. काही कारण होतं का? पण ती का आली? कारण जे जे मला महाभारत पॉप्युलर होत होतं, मला जर काही सांगायचं असेल तर मी म्हणेन की महाभारतात असं सांगितलेलं आहे, की लोकांचा विश्वास बसायचा, लोकांना ते पटायचं. मग महाभारतात काय आलं नाही सांगा? युद्ध आलं, राजधर्म आला, मनुष्य स्वभाव आला. राजधर्म म्हणजे कसा? भीष्म उत्तरायणाची वाट बघा जेव्हा मृत्यूशय्येवर पडलेले होते, तेव्हा रोज कोणीतरी यायचं. मग पहिल्या दिवशी युधिष्ठिर आला आणि म्हणाला पितामह मला सांगा उत्तम राजा कसा हवा, की लगेच ते संपूर्ण राजधर्म सांगणार. मग तिसरा कोणीतरी यायचा आणि म्हणायचा की मला तत्वज्ञान सांगा, मग ते तत्वज्ञान सांगणार. जे तत्वज्ञान कदाचित दुसऱ्या कुणाचं असेल ते भीष्मांच्या तोंडून ऐकल्यावर एकदम ऑथेंटिक बनतं आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. असा एकही विषय नाही. तुम्ही यक्ष प्रश्न हा शब्द ऐकलाच? यक्ष प्रश्न सुद्धा ह्याच्यामध्ये येतात. आणि आज सुद्धा कठीण काही प्रश्न आला तर आपण म्हणतो माझ्यासमोर मोठा यक्ष प्रश्न पडला होता. हे महाभारतातनं आलेल्या गोष्टी आहेत. तिथे काय नाहीये, लोकसंख्या वाढली म्हणून काय करावं याचं वर्णन महाभारतात आहे. विश्वास बसेल तुमचा? म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा ते वाचलं तेव्हा धक्का बसला मला. हे सगळे क्षत्रिय आहेत, मांसाहार करतात, पण शाकाहाराचं महत्व महाभारतामध्ये आहे. अरे हे बाकीचं सगळं सोडा. गीता महाभारतामध्ये, बरोबर आहे, शांती पर्वामध्ये. शिवाय विष्णू सहस्रनाम हे खूप सुंदर स्तोत्र सुद्धा महाभारतात येतं. आपण मी आधी गोष्ट क्लिअर करते की जरी मी तुम्हाला महाभारताचे किती लेखक होते हे सांगितलं तरी फॉर प्रॅक्टिकल पर्पजेस आपण असं म्हणतो की व्यासांनी महाभारत लिहिला. म्हणजे मला असं वाटतं विष्णू सहस्रनाम हे कुणाच्या तोंडी आहे हे महत्वाचं नाही, लिहिलं कुणी? व्यासांनी.
गीता कृष्णाच्या तोंडी आहे, त्याचं तत्वज्ञान असेल, पण लिहिली कोणी? व्यासांनी. बरोबर आहे ना, कारण व्यास लेखक आहेत त्याचे. आणि म्हणून उच्छिष्ट म्हणजे मराठी भाषेत बोलायचं तर उष्ट, याचा अर्थ व्यासांनी महाभारतात एकही असा विषय ठेवला नाही विच रिमेन अनटच्ड बाय हिम. प्रत्येक विषयावर ते बोललेले आहेत. आणि म्हणून व्यासांचं महत्व फार आहे. एक दुसरी गोष्ट सांगते तुम्हाला, की व्यास हे लेखक म्हणून आता मी तुम्हाला सांगितलंच, 3 वर्ष ते सतत लिहित होते असा उल्लेख येतो बरं का महाभारतामध्येच. आणि सदोत्थायी म्हणजे ऑलवेज अलर्ट. तुमच्यातलं कोणी बद्रीनाथला गेलं असेल, आपल्या 4 धामांमधलं ते एक प्रसिद्ध आहे, त्या बद्रीनाथला मीही गेले. पण मला काय बघायचं होतं, बद्रीचं मंदिर बघायचंच होतं बद्रीनाथचं. पण तिथे व्यास गुंफा आणि गणेश गुंफा अशा 2 दाखवतात. पैकी म्हणे व्यास गुंफामध्ये व्यास बसले आणि गणेश गुंफा जी त्याच्यापासून जरा दूर आहे तिथे गणेश म्हणजे गणपती बसला आणि व्यासांनी सांगितलं ते गणेशाने लिहून घेतलं, अशी कथा आहे. गणेशाने लिहून घेतलं म्हणजे काय? तर गणेश ही कसली देवता आहे? बुद्धीची देवता आहे. ज्याला आपण रायटर म्हणतो किंवा लेखक आजकालच्या भाषेत, की मला लिहिता येत नाही तर तुम्ही करा. तर व्यास बोलायचे आणि तो गणेश किंवा तो विद्वान माणूस सगळं भराभरा भराभरा उतरवून घ्यायचा, अशी कथा आपल्याकडे सांगितली जाते. व्यासांचा आश्रम सरस्वती नदीच्या तीरावर पण हस्तिनापुराहून जवळ होता असंही वर्णन येतं. आणि व्यासांनी अनेको वेळ म्हणजे त्यामुळे हस्तिनापुराला जाणं येणं त्यांना अगदी सहज होतं. इनफॅक्ट कुरुक्षेत्राजवळ एक बिलासपूर नावाचं गाव आज सुद्धा आहे. ते म्हणे ओरिजिनली व्यासपूर होतं, त्याचं पुढे व्यासपूर बिलासपूर असं झालं असं सांगतात. तिथे व्यासांची तपस्थली म्हणून दाखवतात. इथे व्यास बसून त्या आश्रमात म्हणजे तप करायचे. त्यांचं मंदिर आहे, त्यांच्या नावचं सरोवर आहे. मला आठवतं त्याप्रमाणे शृंगेरीच्या शंकराचार्यांच्या मठात सुद्धा व्यासांचं मोठं मंदिर आहे. म्हणजे व्यास हे उत्तरेपासून दक्षिणेकडे गुरु म्हणून मानले गेलेले आहे. आणि हे त्यांचं काम कोणी नाकारूच शकणार नाही. सो मच सो की गुरु पौर्णिमेला काय नाव आहे दुसरं? व्यास पौर्णिमा. जेव्हा उत्तम उत्तम वक्ते रंगमंचावर बसतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? व्यासपीठ म्हणतो. म्हणजे जेव्हा विद्वान लोक एकत्र येतात, पीठ म्हणजे आसन, त्याला आपण व्यासपीठ म्हणतो. हे विसरून चालणार नाही. मग व्यासांचं कार्य फक्त महाभारतापुरतं आहे का? तसं नाही. त्यांना व्यास हे नाव का पडलं हे मी नंतर सांगीन असं तुम्हाला म्हटलं, ते एवढ्यासाठीच की इथून पुढे म्हणजे महाभारत हा इतिहास आहे. आतापर्यंत आपण पाहिलं ते सगळ्याचे पुरावे देता येतात आपल्याला. इथून पुढे ज्या गोष्टी आहेत त्या काहीशा दंतकथा किंवा समाजात प्रचलित असलेल्या पुराणांमध्ये वगैरे लिहिलेल्या अशा आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ असं सांगितलं जातं की व्यासांच्या वेळेला प्रचंड वैदिक वाङ्मय उपलब्ध होतं. मग व्यासांनी काय केलं? वेदान विव्यास ही अॅनलाइज अँड सेग्रेगेटेड द वेदिक लोर. आणि मग त्यांनी ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद असे 4 वेद तयार केले. म्हणजे ज्ञान इतरांचं आहे, कोणीतरी आधी लिहिलेले मंत्र, व्यासांनी त्यांचं संकलन आणि संपादन केलं. म्हणून त्यांना व्यास नाव पडलं असंही सांगितलं जातं. हीच गोष्ट ज्या वेळेला पुराण आली 18 पुराणांचा करता व्यास असं म्हणतात, ते पटू शकेल का? ज्या व्यासांनी महाभारतात एक व्यक्तिरेखा आणि लेखक म्हणून भूमिका निभावली आणि ती आपल्याला समजू शकते, त्याच व्यासांनी 18 पुराण लिहिली हे मला कधीतरी पटू शकत नाही. पण तिथे सुद्धा कशी कथा येते बघा. भागवत, तुम्हाला भागवत पुराण माहितीये?
व्यासांचा मुलगा जो शुक, तो पहिल्यापासनं वैराग्य होतं त्याच्या मनात. आणि त्यांनी ठरवलं होतं की काही झालं तरी मी साधू होणार, मला कशात रस नाही. ज्या वेळेला शुक सगळं सोडून हिमालयात जायला निघाला, त्या वेळेला व्यासांच्यातला पिता दुःखी झाला. त्यांना चैन पडेना, मन अस्वस्थ झालं, कशात लक्ष लागेना. तेव्हा नारदांनी त्यांना सांगितलं की इतका वेळ तू ज्ञानमार्ग केलास, बरोबर आहे ना, वेद झालं, महाभारत झालं, सगळं झालं, तो ज्ञानमार्ग झाला. आता भक्ती मार्गाकडे वळ आणि कृष्णाचं चरित्र लिही. महाभारतातला कृष्ण तुला माहितीच आहे. आणि म्हणून व्यासानी भागवत पुराण लिहिलं, अशी कथा सांगितली जाते. तेव्हा हा त्यांचा भक्ती मार्गही झाला. आणि कर्ममार्ग तर त्यांनी केलाच आहे. महाभारताच्या इतिहासात आणि घडणजडणीमध्ये व्यासांनी जे कार्य केलं ते अत्यंत महत्वाचं आहे. व्यास नसते तर धृतराष्ट्र आणि पांडू आणि विदुर हे जन्मलेच नसते. इतरही अनेक गोष्टी आपण पाहिल्या. पण ज्ञान मार्गातलं आणखीन एक महत्वाचं तुम्हाला सांगते. एक वेदांताची अथातो ब्रह्म जिज्ञासा अशी सूत्र आहेत. त्याला उत्तर मीमांसा सूत्र किंवा बादरायण सूत्र असं म्हणतात. कारण ती कोणीतरी बादरायण नावाच्या माणसानी लिहिलेली, म्हणजे विद्वानांनी लिहिलेली आहेत. ठीक आहे. आता लोकांचं म्हणणं असं की बादरायण हे व्यासांचं सुद्धा नाव आहे. म्हणजे व्यासानीच ती सूत्र लिहिली. ती सूत्र इतकी अवघड आहे की ती आपल्याला नुसती वाचून समजतच नाही. त्याच्यावर शांकर, निंबार्क, मध्व सगळ्यांनी काय काय लिहिलेलं आहे टीका, तरी सुद्धा ब्रह्मसूत्र समजत नाहीत. ती कठीण आणि दुर्बोध आहे. तेव्हा तेही काम व्यासाने केलं असं म्हणतात. कधी कधी मला असं वाटतं की वेदांचं संकलन करणारा व्यास, महाभारतात व्यक्ती आणि लेखक म्हणून येणारे व्यास, अष्टादश पुराणांचं सुद्धा संकलन करणारे व्यास, आणि ते संकलन त्यांनी कुणाच्या थ्रू केलं? त्यांचा लोमहर्षणी किंवा रोमहर्षणी या नावाचा एक शिष्य होता, त्याच्या करवी त्यांनी ते करून घेतलं. हे तिन्ही व्यक्ती एकच आहेत असं म्हणता येईल का? थोडा विचार केला पाहिजे. आणि विचार केल्यावर असं लक्षात येतं की व्यास, महाभारतातले व्यास सोडून इतर ठिकाणी जे व्यास आपल्याला दिसतात ते एक पद असलं पाहिजे. इट मस्ट बी अ पोझिशन. आणि ते तसं पद असल्यामुळे आम्ही समजा म्हटलं संपादकांनी असं म्हटलं आहे, तर ह्याचा अर्थ एकच संपादक नावाचा माणूस 50 वर्ष ते मासिक चालवतो किंवा वृत्तपत्र चालवतो असा होत नाही. त्यामुळे व्यास ही पोझिशन असली पाहिजे. आणि हे सर्वसाधारण मत सगळ्यांना मान्य आहे. पण मला एक मात्र तुम्हाला निश्चित सांगायचंय की बोथ शंकराचार्य आणि विवेकानंद आणि व्यास यांच्यात काहीतरी मला साम्य दिसतं. आणि ते असं आहे की गीतेमध्ये सांगितलेला कर्ममार्ग, गीतेचं उदाहरण अशासाठी की गीता ही आपल्या तत्वज्ञानाचं सार आहे पूर्ण म्हणून. गीतेतला ज्ञानमार्ग, गीतेतला कर्ममार्ग आणि गीतेतला भक्ती मार्ग, हे तिन्ही मार्ग ज्या एका व्यक्तीच्या ठायी एकत्र स्पष्टपणे दिसतात, ते व्यास 8व्या शतकात शंकराचार्य आणि 20व्या शतकात विवेकानंद आहेत असं माझं निश्चित मत आहे. या व्यासांना जी काही काही नावं आहेत त्याच्यात एक त्यांना पाराशर्य म्हणजे पराशराचा मुलगा असा आहे. ते सामविधान ब्राह्मण, नंतर इतर तैत्तिरीय उपनिषद वगैरे ह्याच्यामध्ये सुद्धा येतात. ते आपण सोडून घेऊयात. पण व्यासांच्या व्यक्तिगत आयुष्याचं वर्णन करणारा एक श्लोक आहे. आणि तो मला अशासाठी आवडतो की त्या श्लोकातून आपल्याला व्यासांचं संपूर्ण लिनिएज ज्याला म्हणतात ते कळतं.
विष्णू सहस्रनाम म्हणताना हा श्लोक नेहमी पहिल्यांदा म्हटला जातो. आणि तो काय आहे? व्यासम वसिष्ठ नप्तारम शक्तेहे पौत्रम अकल्मषम पराशरात्मजम वंदे शुकतातम तपोनिधीम. तपोनिधी अशा व्यासांना मी नमस्कार करते. ते कसे आहेत? वसिष्ठ नप्तारम. ते वसिष्ठांचे नातू असं नाही म्हणायचं, पण त्यांचे वंशज आहेत. कारण वसिष्ठांचा मुलगा शक्ती, शक्तीचा मुलगा पराशर, पराशरांचा मुलगा व्यास आणि व्यासांचा मुलगा शुक, ही संपूर्ण परंपरा आपल्याला या श्लोकात दिसते. आणखीन एक गोष्ट सांगितल्याशिवाय मला थांबायचं नाहीये. आपल्याकडे 2 महाकाव्य झाली. एकीकडे वाल्मिकींचं रामायण आणि इथे दुसरीकडे व्यासांचं महाभारत. या व्यास आणि वाल्मिकी या 2 वेगळ्या भिन्न, ज्याला पिंड म्हणतो ना स्वभावाचा, तो अगदी वेगळा वेगळा आहे या दोघांचा. वाल्मिकी हे खरे खरे ऋषी आहेत. आश्रमात राहतील, ते अविवाहित राहिले, त्यांनी विवाह केल्याचा, त्यांना मुलं बाळ असल्याचा कुठेही उल्लेख आलेला नाहीये. आणि एकूणच तप आणि अध्ययन अध्यापन हे त्यांचं पहिलं कर्तव्य होतं. आणि त्यांना आपण ऋषी किंवा जास्त करून आदिकवी असं म्हणून ओळखतो. आणि आदिकवी असा उल्लेख कुठे आला की त्याचा अर्थ वाल्मिकी हे आपल्याला माहितीच असतं. ऍज अगेन्स्ट दॅट व्यास हे वेगळे आहेत. त्यांचा जन्म कसा झालाय बघा, शिवाय त्यांचं काय लिनिएज आहे ते बघा. तुमचे जे वाड वडील जसे असतात त्यांच्यातले गुण आणि दोष सुद्धा तुमच्यामध्ये उतरतात. ते व्यासांमध्ये, त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये त्याचं प्रतिबिंब तुम्हाला दिसतं. व्यास हे विद्वान होते आणि वाल्मिकी हे काहीसे अलिप्त आहेत. म्हणजे राम आणि सीता हे सोडलं तर त्याच्यापासून इतरत्र त्यांनी काही केलेलं आपल्याला दिसत नाही. व्हेअर ॲज व्यासांनी वेद म्हणे केले, पुराणांचं काम केलं, महाभारताचं काम केलं, ब्रह्मसूत्रांचं केलं. आणि याच्यावरून लक्षात असं येतं की व्यास ही व्यक्ती म्हणा किंवा पद म्हणा, ही समाजाभिमुख होती. समाजाचं आणि राष्ट्राचं त्या अनुषंगाने त्यांनी ज्या रीतीने महाभारतामध्ये राजधर्म वगैरे शिकवलेला आहे, ज्या रीतीने ते तुम्हाला गीतेच्या थ्रू कर्म करायला शिकवतात, तुमच्या कर्तव्यासाठी तुम्हाला उद्युक्त करतात, प्रेरित करतात, त्याच्यावरनं एक गोष्ट सिद्ध होते की व्यास हे राष्ट्राच्या उत्थानासाठी धडपडले. त्याच्यासाठी त्यांनी वेगळे वेगळे मार्ग घेतले, वेगळी वेगळी कारणं शोधली. काहीतरी हा मार्ग, कधी तो मार्ग, कधी भक्ती मार्ग असं केलं. आणि कदाचित हे जे त्यांच्यावर व्यासाने लिहिलेलं किंवा त्यांनी संकलित केलेलं, संपादित केलेलं जे सगळं वाङ्मय आहे त्याला काय म्हणतात माहितीये? व्यासचर्या. चर्या म्हणजे कर्तृत्व. आणि व्यासचर्या म्हणजे हे व्यासांचं कर्तृत्व आहे असं आपण मानतो. आणि जे व्यासांनी राष्ट्रोत्थानाचं काम केलं तेच नंतर शंकराचार्य आणि विवेकानंदांनी सुद्धा केलं. मग मी असंही म्हणू शकते की अरे, या 20व्या शतकात सुद्धा व्यास होते, त्यांना आम्ही विवेकानंद म्हणायचो. 8व्या शतकात सुद्धा व्यास होते, त्यांना आम्ही शंकराचार्य म्हणायचो. तेव्हा व्यास ही एक व्यक्तिरेखा नव्हती, हे लक्षात घ्यायलाच पाहिजे आपल्याला. कदाचित त्यांचा जो वेदाशी, भक्तिमार्गाशी, महाभारताशी, ब्रह्मसूत्रांशी किंवा पुराणांशी असा सगळीकडे संबंध जोडला आपण, त्याच्यावरनं आपण मराठीत काय म्हणतो, काहीतरी काय ह्या 2 गोष्टी एकत्र आणतेस, उगीच बादरायण संबंध जोडू नकोस असं आपण म्हणतो ना आज सुद्धा. म्हणजे काय, जसं बादरायण हे एकच नाव 10 लोकांचं काय 50 लोकांचं सुद्धा असतं. मी नेहमी सांगते, मला स्वतःला दिलीप जोशी नावाची
7 माणसं जवळून माहिती आहेत. आणखीन किती असतील मला कल्पना नाही. म्हणजे ते साथी एक आहेत का? नाही. पण ते जे कोणी आहे ते व्यास या पोझिशनचे आहे, त्या व्यासपीठावर बसलेले ते आचार्य आहेत. त्यामुळे त्यांनी केलेलं जे काम आहे ते मात्र आपण मानलं पाहिजे. आणि म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. तुम्ही देवळात बसून भक्ती करा, भागवताचं काय ते कीर्तन असतं ना ते करा, ब्रह्मसूत्राचा भाष्य लावून अर्थ करून आत्मा आणि ब्रह्म एकच आहे ते तत्वज्ञान सांगा अद्वैताचं, किंवा महाभारतासारखा इतिहास वाचा. त्यातले इतर सगळी कर्तव्य कोणाकोणाची कशी लिहिली आहेत ती वाचा. अगदी राजानी कर किती घ्यावा ते सुद्धा महाभारतामध्ये येत. तेव्हा किती आणि कसा सांगायची गोष्ट अशी की देर इज नो सब्जेक्ट विच इज नॉट टच बाय व्यास. आणि म्हणूनच आपण जे म्हणतो की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, ते 100% खरं आहे. अशा या व्यासांना पुन्हा एकदा मनःपूर्वक नमस्कार करते. आणि थांबण्याआधी मला अजून एक गोष्ट सांगायची राहिली, तेवढी सांगते. हे व्यास असे अखंड म्हणजे आपल्याला वेदकाळापासून महाभारतापासून पुराणांपासून सगळीकडे दिसतात. आणि म्हणूनच कदाचित सप्तचिरंजीवामध्ये अश्वत्थामा बलिर्व्यासो असं जे व्यासांचं नाव आलंय ते सुद्धा आलं असलं पाहिजे. एक गोष्ट जाता जाता सांगते. सप्तैते चिरजीविनः असं त्यांचं चिरंजीव. आपण आज सुद्धा लहान मुलांनी नमस्कार केला की चिरंजीव हो, किंवा ची कोण विजयास त्यातला ची म्हणजे चिरंजीव, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. चिरंजीव म्हणजे अमर नव्हे. चिरंजीव म्हणजे इतरांच्या तुलनेत जास्त जगले, तसे व्यास जगले असले पाहिजेत. हे अगदी उघड आहे. नाहीतर लोक सांगतात की आम्ही कुठे गेलो होतो आणि तिथे आम्हाला अश्वत्थामा भेटला. हे एक भाबडी श्रद्धा म्हणून मला मान्य आहे, कारण श्रद्धा वेगळी असते, त्या त्या माणसांपुरतं ते खरं असतं. पण चिरंजीव ही सगळी माणसं, कधी कधी मला असं वाटतं की ज्या माणसांचा शेवट कसा झाला हे आपल्याला माहितीच नाही, त्यांना आम्ही चिरंजीव करून टाकलं की ते हजारो वर्ष जगले असं सुद्धा म्हणता येईल. तेव्हा व्यास हे सप्तचिरंजीवांपैकी आहेत. व्यास हे वेद, पुराण, महाभारत, ब्रह्मसूत्र, यू नेम इट अँड ही हॅज डन सम कंट्रीब्युशन टू दॅट. आणि म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्वम ही उक्ती 100% खरी आहे. मी तर आता असंही म्हणेन की काय 26 वर्ष गेले ही संस्था व्यास विद्या फाउंडेशन इतकं काम करतेय, म्हणजे ही सुद्धा एक व्यासांचीच परंपरा आहे ना. पणशीकर शास्त्रींचं नाव सगळ्यांनाच माहिती होतं. दाजी पणशीकरांची पुस्तकं महाभारतावरच आहे त्यांचं एक सुडाचा प्रवास म्हणून. तेव्हा ही व्यासांची परंपरा आज वेदविद्या फाउंडेशन चालवतं. तेव्हा हा अखंड न तुटणारा तंतू आहे हे लक्षात घ्या आणि याच्या सर्वांनी स्वतःला सहभागी करून घ्या. नमस्कार आणि धन्यवाद. धन्यवाद बाई. आम्हाला सगळ्यांनाच कदाचित आतापर्यंत व्यास हे फक्त महाभारताचे रचनाकार किंवा पुराणांच्या नेहमी पुराणामध्ये त्यांचं नाव आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे त्याच्याशीच संबंधित असं आम्हाला व्यासांचं चरित्र म्हणा किंवा त्यांची व्यक्तिरेखा माहिती होती. पण खरोखरच आजच्या तुमच्या व्याख्यानातून महाभारतातली एक महत्वाची व्यक्तिरेखा म्हणून, राजनीतिज्ञ म्हणून, एक तत्वज्ञानी म्हणून, कर्मयोगी म्हणून किंवा भक्तिमार्गाचा अवलंब करणारे एक संत म्हणून, तपस्वी म्हणून, रचनाकार म्हणून, संपादक म्हणून, म्हणजे त्यांची किती रूपं तुम्ही आज आम्हाला दाखवलीत, संकलक म्हणून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ताच्या आमच्या म्हणजे तुमच्या या व्याख्यानात आम्हाला जाणवलं ते म्हणजे राष्ट्राच्या उन्नतीसाठी त्यांनी जे काम केलं. आणि तुम्ही विवेकानंदांशी किंवा शंकराचार्यांशी त्यांची जी तुलना केलेली आहे, प्रत्येक
काळामध्ये असा एक कोणीतरी कर्मयोगी होऊन जातो, असं जे तुम्ही म्हटलं ते अगदी पटलं. आणि खरोखरच व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, एकही विषय त्यांनी सोडलेला नाही कुठलाही. तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे नाव घ्या त्यांच्याकडे, तो विषय नक्की हजर असेल. तर आज अगदी या 28व्या वर्धापन दिनानिमित्त हे व्याख्यान अगदी सगळ्यांसाठी रोचक असेल असं मला नक्की वाटतंय. आपण यापूर्वी सुद्धा बाईंची व्याख्यानं युट्यूबवर ऐकली असतील, काही जणांनी आपण प्रत्यक्ष त्यांचं व्याख्यान आपल्याला ऐकायला मिळालं असेल. या निमित्ताने खरोखरच आमची ही जबाबदारी वाढली असं वाटतंय. व्यास प्रतिष्ठानचे कार्यकर्ते म्हणून व्यासांनी घालून दिलेली ही जी काही पायवाट आहे त्याच्यावर आम्ही कुठेतरी चालण्याचा प्रयत्न करतोय, किंवा त्यांचं कार्य सगळीकडे पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच. प्रयत्न करतोय. आणि तुमच्यासारख्या अनेक व्यक्ती आम्हाला मदत करत असतात, तुमच्या सगळ्यांची मोलाची मदत आम्हाला होत असते. तर या व्याख्यानासाठी, इतक्या रोचक व्याख्यानासाठी, खरोखरच महाभारताची कथा सगळ्यांना माहिती असते, पण व्यासांचं चरित्र किंवा व्यासांची व्यक्तिरेखा ही अशी इतकी बहुपैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाला असतील असं लक्षात येत नाही. आपल्यासारख्या अभ्यासकांमुळे खरोखरच ते सगळे पैलू आम्हाला आज बघायला मिळाले. त्याबद्दल बाई तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. सगळ्या श्रोत्यांचं सुद्धा अगदी मनापासून सगळ्यांचे आभार मानते मी. आपण युट्यूब वरती लाईव्ह हा कार्यक्रम पाहत आहात, तसंच यानंतर सुद्धा आपल्याला हा कार्यक्रम नक्की पाहता येईल. व्यास प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही राबवत असतो. किंवा या उपक्रमांमध्ये आपला सहभाग, आपल्या शुभेच्छा आमच्या पाठीशी असू देत अशी आपल्या सगळ्यांना विनंती करते. आणि हे व्याख्यान इथेच संपले, आजचा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करते. धन्यवाद. नमस्कार.